नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन अर्थात रोज प्रकल्पाअंतर्गत ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मी सौ पाटील सुप्रिया बाजीराव, रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालय व आर शिंदे ज्युनियर कॉलेज हडपसर येथे चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या अध्यापनाचे कार्य करत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 12वीच्या SP या विषयातील भाग विक्री इश्यू ऑफ शेअर्स या तिसऱ्या प्रकरणामधील विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री व विद्यमान कर्मचाऱ्यांना भागांचे वाटप या दोन घटकांचा अभ्यास करणार आहोत. आपल्या आजच्या घटकाची सुरुवात करण्यापूर्वी आपण आधीच्या तासाला झालेल्या घटकांची थोडक्यात उजळणी करू. भाग विक्री. भाग विक्रीच्या एकूण 4 पद्धती आहेत. त्यापैकी पहिली आहे सार्वजनिक विक्री. याचे प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री असे 2 प्रकार आहेत. दुसरी पद्धत आहे विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री. याचे सुद्धा हक्क भाग आणि बोनस भाग असे 2 प्रकार पडतात. तिसरी पद्धती आहे विद्यमान कर्मचाऱ्यांना भागांचं वाटप. यामध्ये 4 योजनांचा समावेश होतो. पहिली आहे कर्मचारी भाग विकल्प योजना, दुसरी आहे कर्मचारी भाग खरेदी योजना, तिसरी आहे भाग किंमत वृद्धी अधिकार योजना आणि चौथी योजना आहे स्वेट सामान्य भाग. यानंतर भाग विक्रीची शेवटची पद्धत आहे ती म्हणजे खाजगी विक्री. याचे सुद्धा हक्क भाग आणि अग्रहक्क पद्धतीने वाटप असे 2 प्रकार आहेत. या 4 पद्धतींपैकी पहिली पद्धत तुम्ही यापूर्वीच्या तासाला अभ्यासलेली होती. तिचा थोडक्यात आपण आढावा घेऊ. प्राथमिक भाग विक्री किंवा सार्वजनिक भाग विक्री. यामध्ये कंपनी सामान्यतः सामान्य जनतेस भाग खरेदी करण्यासाठी माहितीपत्रक प्रसिद्ध करून आवाहन करत असते. यासाठी निश्चित किमतीस भाग विक्री व बुक बिल्डिंग पद्धती या 2 पद्धतींचा अवलंब करून कंपनी भागांचं वाटप करते. याचे 2 प्रकार आहेत. एक प्राथमिक भाग विक्री आणि दुसरा नंतरची भाग सार्वजनिक विक्री. यामधील प्राथमिक भाग विक्री यामध्ये नवीन कंपनी किंवा चालू कंपनी भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रथमतः म्हणजे पहिल्यांदाच प्राथमिक भांडवल उभारणीसाठी जनतेस माहितीपत्रकाद्वारे भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करत असते. म्हणून याला प्राथमिक भाग विक्री असं म्हणतात. या पद्धतीने भाग विक्री करण्यापूर्वी कंपनीचे भाग नोंदवलेले नसतात. IPO म्हणजे प्राथमिक भाग विक्रीनंतर त्यांची नोंदणी होते आणि त्यानंतर कंपनी सूचीबद्ध कंपनी म्हणून अस्तित्वात येते, ज्यामुळे कंपनीचे भाग खुल्या बाजारात खरेदी विक्रीस उपलब्ध होऊ शकतात. यानंतरची दुसरी पद्धत आहे नंतरची सार्वजनिक पद्धत विक्री. या पद्धतीमध्ये प्राथमिक भाग विक्रीनंतर जेव्हा कंपनी भाग विक्री करते तेव्हा त्यास म्हणायचं नंतरची किंवा दुय्यम भाग विक्री. सूचीबद्ध कंपनीच्या प्राथमिक भाग विक्रीनंतर जी भाग विक्री केली जाते त्यास नंतरची भाग विक्री असं म्हटलं जाते. आता आपण आपल्या दुसऱ्या घटकाकडे वळू, तो म्हणजे विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री. या पद्धतीमध्ये कंपनी तिच्या विद्यमान म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या भागधारकांना भाग देऊ करते. तर कंपनी कोणते भाग देऊ करते? तर पहिला आहे हक्क भाग आणि दुसरा आहे बोनस भाग. या 2 प्रकारच्या भागांचं वाटप कंपनी तिच्या समहक्क भागधारकांना करते. यामधील पहिला हक्क भाग हा आपण आता अभ्यासूया. हक्क भाग म्हणजे राईट इश्यू, म्हणजेच कंपनी आपले सर्व भांडवल एकदम उभारत नाही. तिला जेव्हा आणि जशी गरज असेल त्याप्रमाणे विविध कारणांसाठी कंपनी भांडवल उभारणी करत असते. जेव्हा कंपनी अधिक भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणामध्ये भाग देऊ करते त्यास हक्क भाग असं म्हटलं जातं. हे जे प्रमाण आहे ते प्रमाण कंपनी निश्चित करत असते. जसे की 1:1, 2:1. म्हणजेच कंपनीचा एक समहक्क भाग भागधारकाने घेतलेला असेल तर त्याला एक हक्क भाग कंपनी देऊ करते. किंवा विद्यमान समहक्क भागधारकांकडे 2 भाग असतील तर एक
हक्क भाग कंपनी देऊ करते. हे हक्क भाग विक्री करण्यासाठी कंपनी कायद्याने काही तरतुदी सांगितलेल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे. पहिली तरतूद आहे विक्रीची किंमत. हक्क भागांची विक्रीची किंमत ही समहक्क भागांच्या बाजार मूल्यापेक्षा कमी असते. म्हणजेच भाग बाजारात समहक्क भाग आहे त्या बाजार मूल्यास मिळत असतात, पण हक्क भागांची विक्री ही कंपनी करीत असल्यामुळे त्यांची किंमत कमी असते. यानंतर जी आहे ती दुसरी तरतूद, या भागांच्या खरेदीसाठी कंपनी विद्यमान समहक्क भागधारकांना लेटर ऑफ ऑफर पाठवून भाग खरेदीसाठी आवाहन करते. म्हणजे लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज कंपनी पाठवते आणि त्याद्वारे त्यांना आवाहन करते भाग खरेदी करण्यासाठी. तिसरी तरतूद आहे या लेटर ऑफ ऑफरमध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी. कोणत्या बाबी असतात? तर यामध्ये असणारी बाब पहिली म्हणजे कंपनीने त्या भागधारकास देऊ केलेल्या भागांची संख्या. दुसरी बाब असते त्या भागांच्या विक्रीचा कालावधी, जो 15 दिवसांपेक्षा कमी आणि 30 दिवसांपेक्षा जास्त असू नये. आणि तिसरी बाब नमूद केलेली असते ती म्हणजे हक्क त्याग करणे. म्हणजे भागधारक त्यांचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात किंवा ते दुसऱ्याला देऊ शकतात. यानंतरची चौथी तरतूद आपल्याला सांगितलेली आहे ती म्हणजे हे लेटर ऑफ ऑफर पाठवण्याचं माध्यम कंपनी रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हे लेटर ऑफ ऑफर पाठवू शकते. जर विद्यमान समहक्क भागधारक दिलेल्या मुदतीमध्ये भाग खरेदीसाठी प्रतिसाद देत नसेल, तर भागधारक असे भाग खरेदी करण्यासाठी इच्छुक नाही असं गृहीत धरून कंपनी हे न खरेदी केलेले भाग नवीन गुंतवणूकदारास देऊ शकते. आणि शेवटची तरतूद आहे किमान अभिदानाची रक्कम जर 90% असेल तरच कंपनी हक्क भागांची विक्री करू शकते. यानंतरचा पुढचा प्रकार आहे आपला तो म्हणजे बोनस भाग. बोनस भाग म्हणजे काय? तर विद्यमान समहक्क भागधारकांना मोफत पण त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात दिले जाणारे पूर्ण दत्त भाग होय. या प्रकारातही भागांचे प्रमाण ठरवले असते. हे प्रमाण संचालक मंडळ निश्चित करत असते. साधारणतः ज्या कंपनीला मोठ्या प्रमाणावर नफा होतो, जी कंपनी आर्थिकदृष्ट्या मजबूत असते, अशी कंपनी बोनस भागांचं वाटप तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीमधून करत असते. यामुळे याला नफ्याचं भांडवलीकरण असेही म्हणतात. हा भाग यापूर्वी तुम्ही संचय मिळकत या घटकामध्ये अभ्यासलेला आहे. तर अशा बोनस भाग वाटपासंबंधी काही तरतुदी दिलेल्या आहेत. त्या कोणत्या? तर पहिली तरतूद आहे बोनस भाग वाटप करण्यासंबंधी. हे बोनस भाग कंपनी कशामधून वाटू शकते? तर कंपनी मुक्त राखीव निधीमधून बोनस भागांचं वाटप करू शकते किंवा प्रतिभूती वाढावा खाते यामधून सुद्धा कंपनी बोनस भाग देऊ शकते. आता प्रतिभूती वाढावा खाते म्हणजे कोणते? तर कंपनी भागांची विक्री वाढावा घेऊन करत असते. ही जी काही वाढावा घेऊन भागांची विक्री कंपनी करते, त्यामधून जी वाढीव रक्कम कंपनीला प्राप्त होतीये ते ज्या खात्यामध्ये जमा केली जाते त्या खात्याला म्हणायचं प्रतिभूती वाढावा खाते. आणि या खात्यामधून कंपनी बोनस भागांचं वाटप करू शकते. दुसरं आहे भांडवल परतफेड राखीव निधी खाते. आता भांडवल परतफेड राखीव निधी खाते म्हणजे कोणते? कंपनीच्या नफ्यामधील काही भाग किंवा काही हिस्सा कंपनी काही विशिष्ट उद्देश पूर्ण करण्यासाठी बाजूला काढून ठेवत असते. असा जो काही निधी कंपनी ज्या खात्यामध्ये जमा करते त्या खात्याला म्हणायचं भांडवल परतफेड राखीव निधी खाते. आणि या भांडवल परतफेड राखीव निधी खात्यामधून सुद्धा कंपनी बोनस भागांचं वाटप करू शकते. यानंतरची दुसरी तरतूद आहे ती म्हणजे कंपनीच्या संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी जो राखीव निधी बाजूला काढून ठेवलेला आहे त्यामधून कंपनी बोनस भाग वाटू शकत नाही. आता संपत्तीचं पुनर्मूल्यांकन म्हणजे काय? तर संपत्तीची सध्याची बाजारपेठेमध्ये असणारी किंमत समजण्यासाठी जे मूल्यांकन केलं जातं
त्यास संपत्तीचं पुनर्मूल्यांकन असं म्हणतात. हे मूल्यांकन कंपनी स्वतः करत नाही. या मूल्यांकनासाठी जो राखीव निधी बाजूला काढून ठेवला जातो त्यामधून कंपनीला बोनस भागांचं वाटप करता येत नाही. यानंतरची तिसरी तरतूद आहे लाभांश वाटपाच्या बदल्यात कंपनीला बोनस भागांचं वाटप करता येत नाही. त्यानंतरची पुढची तरतूद आहे बोनस भाग संचालक मंडळाद्वारे जाहीर केले जातात. हे जाहीर केलेले बोनस भाग एकदा जाहीर केल्यानंतर त्यांचं वाटप रद्द होऊ शकत नाही. त्यानंतरची पुढची तरतूद आहे बोनस भाग हे पूर्ण दत्त म्हणजे फुल्ली पेड असतात. 6वी तरतूद भागधारक बोनस भागांचा त्याग करू शकत नाही. म्हणजेच हक्क भाग घेतल्यानंतर भागधारक जसे त्यांचा हक्क त्याग करू शकतात त्या पद्धतीचा अधिकार बोनस भाग घेतलेल्या भागधारकांना कंपनी देत नाही. त्यामुळं हे बोनस भाग घेतल्यानंतर तो भागधारक त्या बोनस भागांचा त्याग करू शकत नाही. आणि त्यानंतरची तरतूद आहे ती म्हणजे या भागांसाठी किमान अभिदानाची आवश्यकता नसते. ही आपली शेवटची तरतूद आहे. आता बोनस भाग हा घटक झाल्यानंतर आपण आता पुढचा घटक अभ्यासूया. तो म्हणजे विद्यमान कर्मचाऱ्यांना भागांचं वाटप. कंपनी ज्या पद्धतीने विद्यमान समहक्क भागधारकांना भागांचं वाटप करते त्याच पद्धतीनं कर्मचाऱ्यांना सुद्धा भागांचं वाटप करते. यामध्ये 4 योजनांचा समावेश होतो. त्यामधील पहिली योजना आहे ती म्हणजे कर्मचारी भाग विकल्प योजना. दुसरी योजना आहे ती म्हणजे कर्मचारी भाग खरेदी योजना. तिसरी आहे भाग किंमत वृद्धी अधिकार योजना आणि चौथी योजना आहे ती म्हणजे स्वेट सामान्य भाग. या 4ही योजनांचा आपण आता एक एक करून अभ्यास करूया. यामधील पहिली योजना आहे ती म्हणजे कर्मचारी भाग विकल्प योजना. या योजनेअंतर्गत कंपनी तिची मुख्य कंपनी म्हणजे होल्डिंग कंपनी किंवा दुय्यम कंपनी म्हणजे जी काही तिची सबसिडियरी कंपनी आहे ती, अशा दोन्हीही मुख्य आणि दुय्यम कंपनीचे कायम कर्मचारी आणि तिचे संचालक अधिकारी यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यामधील तारखेला पूर्वनिश्चित दराने म्हणजे आधी निश्चित केलेल्या दराने घेण्याचा अधिकार देते. त्यांना म्हणायचं कर्मचारी भाग विकल्प योजना. म्हणजेच कंपनी तिच्या कायम कर्मचारी संचालक अधिकारी यांना भाग विकणार आहे. केव्हा? तर भविष्यामधील तारखेस. कोणत्या दराने? तर तो दर आधीच कंपनीने निश्चित केलेला असतो. यानंतर हे जे काही कंपनी भाग देते ते भविष्यामध्ये विकणार आहे. या योजनेमुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळते. ज्या कंपनीमध्ये ते काम करतात त्या कंपनीचे ते मालक आहेत अशी त्यांची भावना निर्माण होऊन ते अधिक जोमाने काम करतात. या योजनेअंतर्गत भाग विक्री करताना कंपनीला काही तरतुदींचं पालन करावं लागतं. त्या तरतुदी पुढील प्रमाणे. पहिली आहे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा थेट किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे कंपनी भागांचं वाटप करते. त्यानंतर दुसरी तरतूद आहे या योजनेअंतर्गत भाग वाटप केल्या जाणाऱ्या भागांचं जे मूल्य आहे ते भागांचं मूल्य बाजार मूल्यापेक्षा कमी असावं. म्हणजे भाग बाजारात असणाऱ्या भागांच्या किमतीपेक्षा ते कमी असतं. त्यानंतरची तिसरी तरतूद आहे ती म्हणजे प्रत्यायोजन कालावधी. कर्मचाऱ्यांसाठी कंपनी प्रत्यायोजन कालावधी 1 वर्षाचा देते. आता प्रत्यायोजन कालावधी म्हणजे काय? तर असा कालावधी ज्यामध्ये कर्मचारी भाग खरेदीसाठीचा विकल्प दिल्यापासून भाग खरेदीसाठी अर्ज करू शकतो. हा असा कालावधी या योजनेमध्ये 1 वर्षांचा असतो. त्यानंतरची चौथी तरतूद आहे किमान धारण कालावधी 1 वर्षांचा असतो. म्हणजेच काय? तर किमान धारण कालावधी म्हणजे ज्या कालावधीमध्ये कर्मचारी भागांची विक्री करू शकत नाही. म्हणजे त्याने जे भाग घेतलेले आहेत ते तो कोणालाही विकू शकत नाही असा कालावधी
तो 1 वर्षांचा दिलेला असतो. त्यानंतरची 5वी तरतूद आहे लाभांश व मतदानाचा अधिकार. जोपर्यंत कंपनीचा कर्मचारी हे भाग खरेदी करत नाही तोपर्यंत त्यांना लाभांश आणि मतदान यांचा अधिकार मिळत नाही. या दोन्ही घटकांचा लाभ त्यांना घेता येत नाही. त्यानंतरची 6वी तरतूद आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या भागवाटपासाठी कंपनीला भागधारकांच्या साधारण सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. त्याचबरोबर कंपनीचे कर्मचारी या योजनेअंतर्गत जे भाग घेत आहेत त्या भागांचं हस्तांतरण ते करू शकत नाहीत किंवा काही कारणास्तव ते भाग गहाण ठेवणं किंवा तारण देणं ते करू शकत नाहीत. म्हणून आपली ही तरतूद सांगते की हस्तांतरण आणि तारण या दोन्ही बाबत त्यांना अधिकार दिलेला नाही. त्यानंतरची 7वी तरतूद आहे ती म्हणजे या योजनेच्या व्यवस्थापनासाठी भरपाई समितीची स्थापना कंपनीला करावी लागते. आणि शेवटची तरतूद सांगितलेली आहे कंपनीला सेबी भाग आधारित कर्मचारी फायदे नियम 2014च्या तरतुदींचं पालन करावं लागतं. आता यानंतरची आपली दुसरी पद्धत आहे किंवा दुसरी योजना आहे ती म्हणजे कर्मचारी भाग खरेदी योजना. या योजनेअंतर्गत सुद्धा कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेस भाग खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. कर्मचारी भाग विकल्प योजनेप्रमाणेच कंपनी या योजनेतही सवलतीच्या दरात भाग खरेदीसाठी उपलब्ध करून देते. परंतु भागांची देयकांसाठी असणारी काही रक्कम कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारामधून वजा करून घेत असते. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारामधून भागांसाठीची जी काही देयकांची रक्कम आहे ती रक्कम कंपनी वजा करून घेते. या योजनेसंबंधी सुद्धा काही तरतुदी सांगितलेल्या आहेत. कोणत्या आहेत या तरतुदी? तर पहिली तरतूद आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या संख्येने भागांची विक्री कंपनीला करता येते. त्यानंतरची दुसरी तरतूद आहे या योजनेद्वारे वाटप केलेले भाग लगेचच ताबडतोब सूचीबद्ध करावे लागतात. म्हणजे ते भाग बाजारामध्ये नोंदवावे लागतात. त्यानंतरची तिसरी तरतूद आहे जर कर्मचारी भाग खरेदी योजना ही सार्वजनिक भाग विक्रीचा हिस्सा नसेल तर कर्मचाऱ्यांसाठी या भागांचा धारण कालावधी भाग वाटपापासून किमान 1 वर्षांचा असतोय. यानंतरची तरतूद आहे कंपनीने सेबीचे भाग आधारित कर्मचारी फायदे नियम 2014 नुसार सांगितलेल्या तरतुदींचं पालन करणं आवश्यक आहे. यानंतर शेवटची तरतूद आहे या योजनेद्वारे भाग वाटप करण्यासाठी सुद्धा कंपनीला भागधारकांच्या साधारण सभेत विशेष ठरावाद्वारे मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतरच कंपनी या पद्धतीचे भाग वाटप करू शकते. आता आपला यानंतरची पुढची पद्धती आहे ती म्हणजे भाग किंमत वृद्धी अधिकार योजना. या योजनेअंतर्गत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एका विशिष्ट भाग संख्येची युनिट्सची भविष्यकाळातील वाढीव किंमत मिळण्याचा हक्क दिला जातोय. म्हणजे जी काही भविष्य काळामध्ये भागांची किंमत वाढणार आहे ती मिळण्याचा त्यांना हक्क दिला जातोय. भाग किंमत वृद्धी अधिकाराचे युनिट्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वाटप केले जातात. भविष्यातील एका विशिष्ट तारखेला भाग किमतीतील वृद्धीची रक्कम जी आहे ती रोख स्वरूपात किंवा समहक्क भागांच्या स्वरूपामध्ये दिली जाते. भाग किंमत वृद्धी अधिकार योजना ही बोनसच्या बदल्यात दिली जाणारी पद्धती असून चांगलं कार्य करणाऱ्या व भागांची बाजार किंमत वाढणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्याकडून ती वापरली जाते. या योजनेनुसार कर्मचाऱ्यांना भाग खरेदीसाठी कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही. कंपनी कर्मचाऱ्यांना किमान 1 वर्षाचा प्रत्यायोजन कालावधी देत असते. तर या पद्धतीने जे काही कंपनी भाग देते त्यांच्यासाठी
किमान धारण कालावधी कोणताही दिलेला नसतो. म्हणजे कंपनी कर्मचाऱ्यांना किमान धारण कालावधी देत नाही. त्यानंतरचं आहे, परंतु भागधारकांच्या सभेमध्ये विशेष ठराव असेल तरच या पद्धतीच्या भागांचं वाटप कंपनी करू शकते. म्हणजेच भागधारकांची जी काही सभा होती त्याच्यामध्ये विशेष ठराव मंजूर झाला तरच कंपनी या योजनेनुसार भागांचं वाटप करू शकते. आता आपला शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे स्वेट सामान्य भाग. कंपनी तिच्या कर्मचारी व संचालकांना पैशाऐवजी मोबदला म्हणून किंवा सवलतीच्या दरात भाग वाटप करते. कंपनी कर्मचारी व संचालकांचा मौल्यवान योगदान जे काही कंपनीला दिलेलं आहे त्यांचं जे काही मौल्यवान योगदानामुळे जे काही कार्य वाढतंय, जो काही नफा वाढतोय, तो वाढलेला नफा लक्षात घेऊन त्यांना भाग देतीये. ते आहे स्वेट सामान्य भाग. यामध्ये कंपनी काय करतीये? भाग देतीये. या योजनेअंतर्गत स्वेट सामान्य भागांनाही समहक्क भागधारकांप्रमाणेच अधिकार दिले जात आहेत. या भागांसाठी किमान धारण कालावधी कंपनीकडून 3 वर्षांचा दिलेला असतो. या कालावधीमध्ये कंपनीचे हे जे काही भाग दिलेले आहेत, तो भागधारक हे भाग घेतल्यानंतर कोणालाही भागांचं हस्तांतरण करू शकत नाही व अशा प्रकारच्या भागांच्या वाटपासाठी कंपनीला भागधारकांच्या सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. तर आज आपण अशा प्रकारे कंपनीने विद्यमान समहक्क भागधारकांना भागांची विक्री आणि विद्यमान कर्मचाऱ्यांना भागांचं वाटप कोणकोणत्या प्रकारांद्वारे केलं जातं, कोणत्या योजनांद्वारे केलं जातं, हे आज आपण अभ्यासलेलं आहे. याच्यासाठीचा स्वाध्याय तुम्हाला आता मी देत आहे. तो म्हणजे पहिला प्रश्न आहे, बोनस भागांसंबंधी तरतुदी सांगा. आणि दुसरा प्रश्न आहे, कर्मचारी भाग विकल्प योजना स्पष्ट करा. हे दोन्हीही प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि तुमच्या स्वाध्यायामध्ये वहीमध्ये यांच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. हे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला थोडक्यात उत्तरे लिहा या प्रश्नासाठी 4 मार्कांना विचारले जातात किंवा या ज्या काही योजना तुम्हाला सांगितल्या आज स्पष्ट केलेल्या आहेत त्यापैकीचा दीर्घोत्तरीमध्ये 8 मार्कांसाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे या सर्व योजनांचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. धन्यवाद.